आता शनी म्हणजेच कोण? तर शनीचा पाठ जर बघायला गेला तर याचं शनी इज कर्मा. हं, म्हणजे शनी काय म्हणतोय, तो कर्म द्यायला बसलेला आहे. तर हं, त्याचा ज्याचा 8 अंक आहे, हं, तो कर्माला जास्त व्हॅल्यू देईल, हं, की काम मस्ट आहे. हं. आणि मग मूल्यांकन भाग्यांक हे काय? 3 आकडेवाला जर बंदा भेटला, हं, तर तो तुमचा नॉलेजेबलच पर्सन असणार आहे. हं, तो ज्ञान द्यायचीच गोष्टी करणार आहे. हं, शिक्षणाचीच गोष्ट करणार आणि एथिक्सवर चालणारा दिसेल तुम्हाला. हं, हं. म्हणजे घडी कशा पद्धतीने घालावी, कोणी कशा पद्धतीने करावं, हां, पण त्याला पण बेस आहे, की तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करताय, हां, कशा हां, पद्धतीने काम करताय. तुम्ही हां, ॲक्टिंग क्षेत्रात आहे, मीडियामध्ये आहे हां. किंवा तुम्ही हार्ड वर्करमध्ये आहे किंवा तुम्ही हं, आर्टिस्ट आहात. ह्याच्यावर सगळं काही डिपेंड्स आहे. तर दुसरा पार्ट काय, की मोबाईलचा वॉलपेपर हं, तुम्ही काय ठेवता, हं, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड्स आहेत. तर मोबाईलचे टोटल मगाशी आपण केली, हं, तर शेवटचे जे नंबर असतात हं. ते 100% काम करतात. बरं. त्याच्या पुढची जी जोडी आहे, ती 90% काम करते. हं, त्याच्या पुढची जी जोडी आहे, ती हं, 80% काम करते. हं, त्याच्या पुढची जी जोडी आहे, ती 70% काम करते. हं, असा सिक्वेन्स 4 नंबरसुद्धा खराब नाही आहे. हं, म्हणजे आत्ता जे एआयमध्ये काम करणार असेल, कुठेही जिथं क्रिएटिव्ह की जे बियॉन्डमध्ये जिथं सामान्य माणसाचं डोकं मेंदू चाललं तर चालवणं. 4 लोक आहेत. आता जर पुढच्या वर्षाचा जर विचार केला, तर तिथे 9 आकडा. हं, 9 सोबत तुम्ही कनेक्ट करा. 9 हं, ही एनर्जी आहे. हं, मग ती एनर्जीसोबत तुमचा अंक जो आहे, तो मॅच करा. हं, जी एनर्जी तुमच्याशी मॅच होती तसं बिहेवियर करा. हं. पण त्याच्या अगेन्स्ट गेला तर तुम्हाला उलटा रिझल्ट देणार आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. हा आपला ह्या इयरचा शेवटचा शूट आहे आणि आत्ता खूप सारे लोकांचे सजेशन Instagram पोल्सवरती वोट, DM, मेल येत आहेत की 2025 आमच्या आकड्यासाठी, मूल्यांकासाठी कसं असणार आहे. न्यूमरोलॉजिस्ट बोलवा, ॲस्ट्रॉलॉजिस्ट बोलवा. आणि मागच्या वेळेस आपण एक पॉडकास्ट केला होता वास्तुशास्त्रावरती वैभव चव्हाण सरांसोबत आणि त्याला खूप भारी रिस्पॉन्स मिळाला. आम्हाला मेल्स आले आणि जे सरांचे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून पण फीडबॅक आले. तर मग ह्या विषयावर बोलायला सरांपेक्षा भारी माणूस असू शकत नाही, म्हणून पुन्हा एकदा आपल्या शोवरती आपण स्वागत करूया वैभव चव्हाण सर यांचं. सर वेलकम. नमस्ते. मस्त. तर सर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इंट्रोडक्शन माहितीच आहे की वास्तू कन्सल्टंट आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, सायंटिफिक लोगो डिझायनर आहेत. बरेच टॉपिक्स आपण सरांसोबत भविष्यात घेऊन येणार आहे. पण आजचा टॉपिक आहे न्यूमरोलॉजी. आणि आता सर बरेच समाज हा पूर्ण इमोशनल आहे आकड्यांबद्दल, की अरे 25 कसं असणार, कारण सगळेच म्हणतात 24 कुणालाच चांगलं गेलेलं नाहीये. बरोबर. तर ह्या गोष्टींबद्दल आज गप्पा मारणार आहे. हं. आणि जसं तुमच्या सगळ्यांना आम्ही सांगितलं की दिलखुलास गप्पा असतील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगू शकता. तर सर, न्यूमरोलॉजी हा नक्की विषय काय आहे? तुम्ही डिफाईन कसे कराल सर्वसामान्य माणसाला समजेल? न्यूमरोलॉजीचा पार्ट जर पकडला, की त्याला आपण मराठीमध्ये अंकशास्त्र म्हणू शकतो. हं, ॲक्च्युअली अंकांची भाषा आहे. हं, म्हणजे ह्या शास्त्राचं कसं होतं आहे, की एक 9 प्लॅनेट्स आहेत. ते 9 हं. प्लॅनेटला डिव्हायडेड करून प्रत्येकाला एक अंक दिला गेलेला आहे. बरं, बरं, आणि त्या अंकांची फ्रिक्वेन्सी त्याला मॅच करण्यासारखे अंक त्या पद्धतीने काम करतात. बरं. आता जसं आता बोललं, की लास्ट इयर सगळ्यांसाठी खराब गेलं. हं, आता लास्ट इयरचा जर पार्ट बघितला तर 2024 होतं. हं, हं. आता 2024ची जर टोटल केली तर किती येते? 8. 8. 8 कोणाचा अंक येतो? तर शनीचा अंक येतो. हं, शनी काय आहे? विलंब आहे, डिस्टर्ब आहे, तो पार्ट आहे. हं, बस तसा बघायला गेला तर 8 हा सगळ्यांसाठीच खराब नाही गेलेला. हं, हं, मी ठराविक लोकांसाठी गेला, की ज्यांच्याशी शनीचा ज्याला म्हणतो, की आपण शत्रू अंक असेल, हं, त्यांच्यासाठी खराब गेला आहे. हं, पण त्या पिरियडमध्ये शनीचं काय होतं, की शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. हं, बरोबर आहे. म्हणजे जर तो अन्यायाविरुद्ध तो लगेच शस्त्र उचलतो किंवा हं, जो तो आपण काय म्हणू शकतो, की जो तो आपण न्यायानुसार जर वागत नसेल, तर हं, तो लगेच त्याला शासन करतो. हं, मग हं, अशा लोकांनाच त्रास झालेला आहे. हं, बाकी कोणाला झालेला नाहीये. हं, की थोडक्यात काय होतं, की जर तुम्ही 2 नंबर करणारे असाल, हं. बरोबर आहे. इथिकल नाहीये तुम्ही. इथिकल नाहीच आहे तुम्ही, तर तुम्हाला तो त्रास देणारच आहे. हं, पण जे हं, प्रॉपरली जे ट्रॅकवरती होते, त्यांना कोणालाच त्रास झालेला नाही हं, हं, त्याच्यामध्ये. हं, तर तुम्ही ते म्हणत असाल, की मला जशा लास्ट इयरला रिझल्ट मिळाला तसाच ह्या वर्षी भेटेल, याची काही गॅरंटी नव्हती. कारण का हा शनीच्या अधिपत्यामध्ये आलेलं इयर होतं. हं, हं. आता त्याच पद्धतीने जर आता पुढचा जर विचार केला, तर पुढच्या इयरची टोटल येते 9. 9. 2025 9. आता हं. हा जो पार्ट येतो, 9 आकडा येतो, तो मंगळाच्या अंडर येतो. बरं. मंगळ हा कसा आहे? हं, तापट आहे, हं, तामशी आहे, हं, क्रूर आहे, हं, असं म्हटलं जातं. पण मंगळ पण कसा आहे, की गरम प्लॅनेट आहे. हं, आता मंगळाचा जर ॲटिट्यूड बघायला गेलं, तर तो कसा आहे, की तो सेनापती आहे, एक लीडर आहे. हं, सोल्जर कॅपॅसिटीज आहे, हं, त्याच्याकडे पॉवर जास्त आहे, हं, ताकद जास्त आहे. हं, आणि ह्या ह्या पॅटर्नमध्ये जर बघायला गेलं, तर आता मंगळाच्या अंडर येणारा पार्ट काय असा, की विध्वंस पण येतो तिथे. हं, हं, बरोबर आहे. हं, म्हणजे आता जर बघितलं थोडंसं तुम्ही ब्रॉडकास्ट वगैरे बघत असाल किंवा हं, टीव्ही चॅनल्स बघत असाल, हं. तर आता वातावरण असं सुरू झालेलं आहे, की प्रत्येक ठिकाणी बंबार्डिंग सुरू झालेले आहेत. हो, बॉम्ब हल्ले सुरू झालेले आहेत. सगळ्या गोष्टी सुरू झाल्या हो. आहेत. कारण का हा जसं सरता-सरता येर येईल हं. आणि जसं 2025 स्टार्ट होईल, त्या गोष्टी घडतच जाणार आहेत वॉरकडे त्याच्यामध्ये. जाणार. वॉरकडेच जाणार आहेत त्या हं. सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक अंगाचं असं काही ना काहीतरी हां, असतंच. तो स्थान आहे. इफेक्ट असतोच. आणि मग मूल्यांकन भाग्यांक हे काय? बरं, आता मूल्यांकन भाग्याचा जर विचार करायचा गेला, हं, तर तुमचे जे तुम्ही ज्या तारखेला जन्म घेता, हं, तो तो दिवस असतो, की ती तारीख असते. हं. हा तुमचा भाग्यांक आला. बरं.
बरोबर आहे, सॉरी मूल्यांकन, मूल्यांकन. बरोबर आहे, की आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो ड्रायव्हर म्हणू शकतो. बरं. ठीक आहे. हं. आणि तुमच्या टोटल जन्मतारखेची जी बेरीज होती त्याला आपण ड्रायव्हर म्हणू शकतो. ओके. विथ भाग्यांक आणि मूल्यांक असा तो पार्ट येतो. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशनवर ठरतं. येस येस. फॉर एक्झाम्पल आता समजा माझं 20,995 आहे. बरोबर, तर म्हणजे 20 आली टोटल, तर त्याचा एक सिंगल डिजिट काय आला तर 2 दोन. आला, तर तुमचा 2 जो आहे तो ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आणि त्या बड्डेटची जे टोटल होते ते 8. त्याचे 8, म्हणजे हा तुमचा ड्रायव्हर आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, की तुमची जी डेट असते, तुमची डेट असती तर ऍक्च्युअली तसा बघायला तर तो व्यक्ती आहे, बरोबर आहे. पण 8 जो आहे तो आतून व्यक्ती कसा आहे. ओके. येस, म्हणजे तो कसा बिहेव्हिअर करेल, की कशा पद्धतीने काम करेल, की त्याच्यावर काय प्रेशर राहील. कारण काय मी काय बोललो, की फर्स्ट जो असतो तो ड्रायव्हर आहे, दुसरा कंडक्टर. हा पाठीमागचा कंडक्टर आहे. म्हणजे मागचा जो नंबर असतो तो फार इम्पॉर्टंट, काय त्याला तो ड्राईव्ह करत असतो. जे पहिला पॉझिटिव्ह असेल, जर मागचा निगेटिव्ह असेल त्या वाटला तर त्याला तो कंट्रोल करेल. पण पहिला जर निगेटिव्ह असेल, शेवटचा पॉझिटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह लेवलच ट्रॅक करेल, पण निगेटिव्हला ट्रॅक करू शकत नाही त्यावेळेला. आणि मूल्यांकन भाग्यांक कसं ओळखायचं तर बरोबर आहे. आता जे पहिला तुमचा जो बड्डेट असेल तुमची समजा 1 असेल तर तुमचा 1 आला भाग्यांक, ड्रायव्हर म्हणता येईल त्याला, आणि याला कंडक्टर म्हणता येईल. ठीक आहे. ओके. आता हे झाले 2 नंबर. आता दोन्ही नंबरची जेव्हा आपण टोटल करतो आणि जो तिसरा नंबर येतो तोही तुमच्यासोबत तो कनेक्ट केलेला जातो. म्हणजे टोटल 3 नंबर तुमच्याशी वर्क करतात. म्हणजे आपण म्हणू ड्रायव्हर, कंडक्टर आणि दोन्हीचं जे कॉम्बिनेशन असेल हा तिसरा नंबर तोही तो वर्क करेल. म्हणजे आता एक लक्षात घ्या, की आता तुमचा 2 नंबर किती, 2 आहे, ड्रायव्हर 2 आहे, करेक्ट आहे, कंडक्टर 8 आहे, दोन्हीची टोटल किती झाली, 8 आणि 2 10 झाली. 10 कुणाचा आहे, 10ची टोटल किती झाली, 1 आली. 1 आकडा कशाचा कारक आहे, सोशलचा आहे, सोशल मीडियाचा कारक आहे. आता तुम्ही कुठे काम करताय, सोशल मध्येच आहे, हा व्यक्तीला सोशल फेम देणार पण आहे त्यासोबत. आणि मग आता ह्या मूल्यांकनाचा आपला आता हे वर्षाचं बोलतोय आपण, दैनंदिन जीवनामध्ये कसा प्रभाव पडतो ह्या गोष्टीचा. थोडक्यात कसं, की आता डे टू डे लाईफ मध्ये, आता हे आपण इयरली बोललो, की समजा आता आपण म्हणतो ना की येणारं 2025 वर्ष मूल्यांक 2 साठी असं असेल, भाग्यांक 2 साठी असं असेल, पण डे टू डे लाईफ मध्ये ह्यांचे किती महत्व आहे, ह्या आकड्यांचं महत्व. ती आता तसं बघायला गेलं तर माझ्या मते सगळेच आकडे पॉवरफुल आहेत. बरं. 1 ते 9 जे ते 9च्या 9 आकडे पॉवरफुल आहेत. प्रत्येक आकड्याचं थोडं प्रत्येक विश्लेषण देतो मी, पण आता कसं होतं मोस्ट प्रॉपर्ली काय बोललं जातं, की 2 आकडा, 4 आकडा, 7 आकडा किंवा 8 आकडा हे निगेटिव्ह मानले जातात. बरोबर आहे. आता हे 4 आकडे जर पॉझिटिव्ह मधनं मायनस केले तर किती शिल्लक राहतात, 6च राहतील शिल्लक, 5च राहतील ना शिल्लक. बाकीचे असं नाही होतं, पण ह्या प्रत्येक आकड्याला एक पॉवर दिलेली, एक त्या पद्धतीचे बिहेवियर दिले, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण ते जर पॉझिटिव्हली तुम्ही वापरले तर कुठलाच अंक जो आहे हा निगेटिव्ह नाहीच आहे. प्रॅक्टिकली जर बघायला गेला तर म्हणजे एक पद्धतीने काम करतो, 2च्या पद्धतीने काम करतो, 3 त्याच्या पद्धतीने करतो. याचा अर्थ की सगळेच आकडे पॉझिटिव्ह, सगळे आकडे निगेटिव्ह असं म्हणताच येणार नाही. सांगड घालून चालला. आता आपण स्टेप बाय स्टेप घेऊया, की प्रत्येक अंकाची विशेषता घेऊया. बरोबर, की 1 ते 9 आणि त्यांचे प्रोज कॉन्स काय आहेत किंवा बेस्ट करिअर ऑप्शन काय अशा हिशोबानं. बरोबर. आता कसं आहे की 1 आकडा जो दिला आहे तो सूर्यासाठी दिलेला आहे. सूर्य कशाचा कारक आहे, तो एनर्जीचा कारक आहे. सूर्य हा लीडर आहे, सूर्य हा राजा आहे. बरोबर आहे. म्हणजे जर 1 आकड्याशी जर कोरिलेट केलं तर त्या व्यक्तीचं बिहेवियर काय असतं, ॲज अ किंग, ॲज अ राजा. पण राजा आहे म्हणजे त्याला इगो पण आहे, म्हणजे ते इगोशिक लोक तुम्हाला बघायला भेटतील, मूल्यांकवाले. त्या पद्धतीचं बिहेवियर असेल, मग ते सोशलशी पण जास्त कनेक्ट असतात, लोकांची कनेक्टिव्हिटी त्यांची जास्त राहते, तर त्या पद्धतीचे त्यांचं बिहेवियर येतं. आता 2 आकडा जर पकडला तर 2 आकडा येतो चंद्राचा. चंद्र कशाचा कारक आहे, तर चंद्र मनाचा कारक आहे. तर ज्यांचे 2 आकड्याचे टोटल येते ते भावनिक जास्त असतात, लोकांचा विचार जास्त करणारे असतात. म्हणजे त्यांना थोड्या छोट्या छोट्या गोष्टीवरती पण त्यांना काय म्हणतो आपण, इमोशनल होऊन जातात छोट्या छोट्या गोष्टीवरती. पण चंद्र म्हणजे चंद्राच्या अंडरपत आई हा पार्ट पण येतो, जसं सूर्याच्या अंडर वडील हा पार्ट येतो. बरोबर आहे. म्हणजे आईला आपण चंद्र या कोटीवर काय, ती मायाळू आहे, तिला किती त्रास दिला, काही केला तरी ती तिचे मूल हे तिच्यासाठी छानच राहतात. सगळं पार्ट आहे. चंद्राच्या अंडर लिक्विडिटी पण येते, पाणी पण येतं, सगळ्याच गोष्टी येतात त्याच्या अंडर. ठीक आहे. तसंच आता तू बघितलं तर 3 आकडा जर घेतला तर 3 आकडा हा गुरुचा आहे. बरोबर आहे. गुरु हा काय, नॉलेज आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे. पण हा पार्टमध्ये जर तुम्हाला 3 आकडेवाला जर बंदा भेटला तर तो तुमचा नॉलेजेबलच पर्सन असणार आहे. तो ज्ञान द्यायचीच गोष्टी करणार आहे, शिक्षणाचीच गोष्ट करणार आणि एथिक्सवर चालणारा दिसेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा अंक येतो तो 4 आकडा आहे. 4 आकडा हा राहूला प्रेझेंट करतो. पण राहू म्हणजे काय, तर ऍक्च्युअली तसं पाहिलं तर राहुलला फक्त वरचं सर आहे, खालची बॉडी नाही आहे. बरं, पण तो बघायला गेला तर तो आपण काय म्हणू शकतो की एकाच ठिकाणी त्याचे 5ही इंद्रिय आहेत. म्हणजे कान नाक बघितलं तर 5ही इंद्रिय एकाच ठिकाणी आहेत. तो दुनियातला ट्रिमंडस खतरनाक पर्सन असतो. नॉलेजेबल पर्सन आहे, त्याला वाईट म्हणलं जातं. पण एक आहे की राहूच्या बाबतीत थोडं मिथ आहे.
की 4 आकडेवाले जर बघतात, तर हे जे लोक जर नॉर्मल चालले तर चाणक्य नीती वापरतील. पण त्यांना जर डिस्टर्ब केलं आणि त्यांना त्रास दिला तर ते शकुनी नीती वापरतात. बरं. पण 4 शिवाय म्हणजे आता जर तसं बघायला गेलं तर आत्ता जर ॲट प्रेझेंट बघितलं तर 4 आकडा किंवा हा जो राहूचा जो कालावधी चालू आहे, हा राहूच्या अंडर आहे. म्हणजे साधा एक एक्झाम्पल बघायला गेला की जर न्यूमरॉलॉजीचा आपण विषय करतोय, तर मोबाईलची जर तुम्ही टोटल केली, मोबाईल ह्या वर्डची जरी टोटल केली तर 4 आकडा येतो. 4 परत राहू आहेत. म्हणजे मोबाईल जर तुम्ही बघायला गेला तर ॲक्च्युली तो भ्रम आहे. तुम्ही त्याला पकडूच शकत नाही आणि ते वाईड आहे, फास्ट आहे. म्हणजे त्यांचं जे थिंकिंग असतं एक्झॅक्ट उलटं असतं, इतरांच्या एक्झॅक्ट उलटं असतं. कारण कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे उलटे फिरतात, घड्याळाचे एक्झॅक्ट अपोजिट आहे. पण त्याला पॉवर खतरनाक आहे त्या गोष्टीमध्ये. मूल्यांक 5चा विचार करू. आता मूल्यांक 5 जो आकडा आहे तर त्याला बुध प्रेझेंट करतो. बुध म्हणजे काय, की बुध म्हणजे बुद्धी, बुध म्हणजे वाणी, बरोबर आहे. आणि बुध म्हणजे व्यापार पण येतो. तर हे जे लोक असतात की व्यापारी वृत्तीचे असतात. दुसरा पार्ट आहे की त्यांच्यासाठी व्यापार, बिझनेस आणि कम्युनिकेशन हे पॉवरफुल असतं त्यांचं. त्यांचा माइंडसेटच तिकडे जातो की त्यांना ते दुसरं काही सुचतच नाही त्यांना, की ते कॅल्क्युलेटिव्ह माइंड असतात, त्यांचे हिशोबी असतात. टोटल तो पार्ट आहे. त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो 6 आहे. 6 शुक्राचा आहे. शुक्र काय आहे, की शुक्र हा लक्झरी लाईफ आहे. बरोबर आहे. लक्झरी लाईफ आहे, फॅशनेबल आहे, फॅन्सी आहे, ब्रँडेड आहे. ठीक आहे. म्हणजे हे लोक जे असतात परफ्यूम शिवाय बाहेरच पडणार नाहीत कधीच. टकाटक व्यवस्थित प्रॉपर ड्रेस, त्यांचं कॉस्ट्युम्स, ह्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट दिसतात. दिसताना ते लगेच क्लिक होतात की शुक्राच्या अंडर आलेला हा व्यक्ती दिसतो. त्याच्यानंतर पुढचा अंक येतो तो 7. 7 हा केतूचा आहे. केतू काय आहे, तर केतू जर एक जसं आता बनलं की राहू हे सर आहे, तर केतू हे बॉडी आहे. आता केतूच्या पार्टमध्ये येणारा पार्ट काय, की केतू हा जसं बघायला अध्यात्मकाचा कारक आहे, स्पिरिच्युअल पार्टचा पार्ट आहे. तर ही लोक तुम्हाला अध्यात्मक गोष्टीची नॉलेज जास्त देतील, बऱ्याचशा गोष्टीवरती अध्यात्मकावरतीच बात करतील किंवा लेट गोच्या गोष्टी जास्त करतील, की जाऊ दे, अरे सोडून दे, त्याला ताणून धरू नकोस, ह्या गोष्टी सोडून दे. म्हणजे हा जो पार्ट असतो हा केतूच्या अंडर येतो. आता त्यानंतर पुढचा अंक येतो तर 8 अंक येतो. 8 अंक काय, तो शनीचा आहे, सॅटर्नचा आहे. आता शनी म्हणजेच कोण, तर शनीचा पार्ट जर बघायला गेला तर शनी इज कर्मा. म्हणजे शनी काय म्हणतोय, तो कर्मी द्यायला बसलेलं. तर ज्याचा 8 अंक आहे तो कर्माला जास्त व्हॅल्यू देईल, की काम मस्ट आहे. काम असेल तर बाकीच्या गोष्टी जास्त असतील. तो कर्म त्या पद्धतीने करेल. तुम्हाला तो हार्डवर्क दिसेल. बऱ्यापैकी वर्क कॅटेगरीमध्येच तो काम करतो. म्हणजे तो शनीच्या अंडर येणारा पार्ट आहे. आणि ते शनीचा पार्ट जर बघायला गेला तर शनीचे 8 अंक बघायला तर त्यांचं लगेच त्या ड्रेसवरच दिसतो की त्यांचं कुठंच कॉम्बिनेशन काय नसतंय. थोडा ऑइली चेहरा असतो, बऱ्याचशा गोष्टी मॅच नसतात. वर जीन्स घातलेले, खाली तर त्यांनी चप्पलच घातलेली असते. तर हा सगळा कॉम्बिनेशन पार्ट असतो. तसं एक्झॅक्ट अपोजिट शुक्र येतो की त्याला सगळं टापटीप लागतं. पण शनीवाला काय म्हणेल, जाऊ दे, मला ऑफिसमध्ये पोहोचायचे, मला लेट होते, मला काम महत्वाचं आहे, तर तो कामावरती फोकस करेल. आता दुसरा पार्ट पुढचा आला 9 आकडा. 9 आकडा हा मंगळाच्या अंडर येतो. मंगळ काय, तर मग अशी झालं की सेनापती आहे, लीडर आहे, खुनसी आहे, तापट आहे, गरम आहे. तर हे लोक काय करतील, की हे पहिला पार्ट आहे की पहिलं ह्यांच्या अगेन्स्ट जर कोण गेलं की त्यांचा म्हणजे डोकं गरम होतं. म्हणजे ते ऍक्च्युअली लगेच लढायला तयार होतात. म्हणजे हे जे कम्युनिकेशनच्या पार्टमध्ये जर अग्रेसिव्हनेस आला, साधं कुठेही जरी गाडी साईडला तिरकी जरी मारली, हे मागे वळून शिवी घालतात पहिले. एवढे ते पॉवरफुल असतात ते. हा मंगळिक पार्ट, गोष्टीचा पार्ट आला. ठीक आहे. येस. आता ह्या सगळ्यांसाठी हे प्रोज कोण सांगितले, करिअर ऑप्शन सगळ्यांसाठी एक सांगा परत. आता डिपेंड्स. आता मी जो पार्ट म्हणला की आता करिअरचा पार्ट कसं येतं, की फक्त हे अंकाच्या म्हणजे फक्त अंकावरनं जाण्यात काही मजा नाही. त्याला फक्त ॲस्ट्रोलॉजीची पण जोड पाहिजे. काय आता कसं होतं, पण हे आता इंटरनेटवर अंकावर सांगायला लागले सगळे. नाही, तो मॅच होतं की एकदा जस्ट क्रॉस चेक कर, कारण ते गरजेचं आहे. म्हणजे आता ह्यात 2 पार्ट आहेत. नुसतं हे झालं तुमचं फक्त ड्रायव्हर बद्दल बोलतोय, पण ड्रायव्हर प्लस कंडक्टर आणि प्लस दोघांची टोटल मिळून जे काय तुमचा रिझल्ट येणार आहे तो ऍक्च्युअल रिझल्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की समजा आता हे बघितलं की ड्रायव्हर 1, कंडक्टर 1, ड्रायव्हर 1, कंडक्टर 2, ड्रायव्हर 1, कंडक्टर 3, असं जर कॉम्बिनेशन बघितलं तर 81 कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे 81 वृत्तीज आहेत, 81 व्यक्ती आहेत, 81 टाईपचे लोक तुम्हाला बघायला भेटतील. अशा एक गुणधर्माचे. येस. म्हणजे थोडक्यात काय होतं की 1, 8, 1, 3, 1, 4, 5, 6 असे सगळ्या गोष्टी येत जातील. मग त्या ह्याच्यामध्ये आता जस्ट सौरभचं जर बघितलं तर 2, 8चं कॉम्बिनेशन्स आहे. बरं, 2, 8ची टोटल केली तर 1 येते. म्हणजे ह्या तिन्ही नंबरचा विचार करावा लागणार. नुसता 1 नंबरचा विचार करून नाही जमणार. म्हणजे तुम्ही 1 नंबर पकडला की तुम्ही 1 नंबरवरती तुम्ही प्रिडिक्शन नाही देऊ शकत. 1 नंबरला धरून तुम्ही कार्यशैली नाही घेऊ शकत. 1 नंबरला धरून तुम्ही बाकीची ऍक्टिव्हिटी नाही करू शकत. ह्या तिन्ही नंबरचं तुम्हाला कॉम्बिनेशन्स बघायला लागतील. बरं, तुमच्यासाठी ते किती सुटेबल आहेत, तुम्ही त्या क्षेत्रात काम करतात का, त्या क्षेत्राची कोरिलेटेड आहेत का, की एक्झॅक्ट तुम्ही अपोजिट काम करताय. बरोबर आहे. म्हणजे आता ह्यात जर पार्ट बघायला गेला तर आता 2, 8चं कॉम्बिनेशन्स आहे. बरोबर आहे. 2 म्हणजे काय बघायची बोललो की चंद्र आहे, जो पाणी.
8 आकडा कशाचा येतो तर शनीच्या अंडर येतं लोखंड. बरोबर आहे. आता एक सिंपल लॉजिक आहे की पाण्यामध्ये जर शिप लोखंडाचा उभा आहे, एका जागी स्थिर आहे, काय होईल? करोजन होईल, गंज लागेल. पण जर हीच व्यक्ती जर कंटिन्यू मुव्हिंग मध्ये असेल तर काय होईल? लांबपर्यंत जाईल. येस, लांबपर्यंत. पण सेम गाडीच्या बाबतीत काय, गाडी लोखंड आहे, तुम्ही एक जागी उभी करा, गंज पकडेल. तर ती गाडी दररोज जर वापरली ना तुम्ही तर त्याला एक चमक येते, एक ग्लो येतो. 2 आठचं कॉम्बिनेशन. म्हणजे मी फिरलं पाहिजे. येस. दुसरा पार्ट काय, त्याची टोटल किती आली? 1. कुठे फिरलं पाहिजे? फेम, सोशल मध्ये. तर ते वर्क करेल. म्हणजे तुम्हाला जर बघायला भेटेल की 2 8चे जे कॉम्बिनेशन आले, जे घरी आहेत की एका जागी बसून आहेत, त्यांना कोणीच वाचवू शकत, असा तो पार्ट आहे. हे फिरून कुठेतरी रिझल्ट कडे ओरिएंटेड येतच. नाही, मी बघाशी काय बोललो, कुठलाही नंबर, कुठलाही कॉम्पोनंट खराब नाहीये. चांगली बाजू कुठलाही आहे, पण ते नंबर सांगत खराब नाहीत नाही, लोकं. सांग नाही. आता आपण बघाशी काय बोललो की 2 8 एक आला, ओके झाला विषय, संपला. हा. 7 हे जे कॉम्बिनेशन्स आहेत की जे खराब मानले जातात. आता एक प्रॅक्टिकल आपण बघायला गेलो की 2 नंबरला का खराब मानलं जातं? पण माझ्यामध्ये 2 नंबर सगळ्यात पॉवरफुल आहे. 2 नंबर माइंडसेटची गरज करतो. चंद्र आहे, मन आहे, माइंड आहे. पण त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे, तो दुनियाशी लढू शकतो, दुनियात काही करू शकतो. मग तो 2 नंबर खराब आहे का चांगला आहे? चांगला आहे. पण कधी चांगला आहे? जर तुम्ही त्याने माइंडसेट जर त्या पद्धतीचं बनवलं, त्या पद्धतीचं स्ट्रॉंग केलं तर बेनिफिट आहे. इमोशनल झालं की संपला विषय, की त्याला कोणीच हे करू शकत नाही. हा त्याच्यावरती डिपेंड आहे. मी त्याला 2 नंबरला वाईट नाही म्हणू शकत. म्हणजे कुठल्याही नंबरला आपण लेबल नाही करू शकत. लेबल नाही करू शकत. आता त्यानंतर पुढचा नंबर आपण कुठला वाटला की 4 नंबर. 4 नंबर सुद्धा खराब नाहीये. म्हणजे आता जे AI मध्ये काम करणार असेल, कुठेही जिथं क्रिएटिव्ह की जे बियॉन्ड म्हणजे जिथं सामान्य माणसाचं डोकं चाललं तर 4 लोक आहेत. 4 नंबर 4 नंबरवाले पॉवरफुल लोक आहेत ते. आज साधा एक्झाम्पल देतो. 2+2 4 नंबर अजित दादा. 2+2 देवेंद्र फडणवीस. पॉवरफुल लोक आहेत. असं म्हणतात का 4 चुकीचं आहे की 4 खराब आहे? नाही म्हणतायत. मग तिथपर्यंत ते पोहोचलेच नसते. म्हणजे तो नंबर खराब येतच नाही. पण हा नंबर एवढा पॉवरफुल आहे की फक्त प्रॉब्लेम काय होतो ह्या नंबरचा, जर ह्या लोकांनी फक्त तोंड उघडताना जर प्रॉपर पद्धतीने उघडलं तर ते सक्सेसफुल. पण चुकीचे वर्ड्स गेले तर ते तोंडावर पडणार. आणि तुम्ही बघितलं पण आहे की ज्यावेळेला त्यांच्या वर्ड तोंडातून वर्ड चुकीचे गेले तेव्हा त्यांना थोडंसं खाली यावं लागलं. वा, बरोबर. हा तो एक पार्ट आहे. कारण काय, हा 4 नंबरला फक्त सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की तोंडावरती कंट्रोल ठेवता येत नाही. बाकीची त्यांच्याकडे एनर्जी खतरनाक आहे. जसं बघायची बोललो की जरी नॉर्मल चालले तर कंटिन्युअसली चाणक्य नीती वापरतात. जर त्यांना डिस्टर्ब केलं, काय केलं तर शकुनी नीती वापरतात. मग ते कोणाला सोडणारच नाहीत. ऍक्च्युली ह्या लोकांचं थोडंसं सोशल वीक राहतं, बाकीच्या गोष्टी फार पॉवरफुल राहतात. पण त्यांनी जर प्रॉपर एनर्जी चॅनलाइज जर केली तर त्याचा रिझल्ट फार सुरेख मिळतो त्याला. बरोबर. तसाच 8 आकडा आहे. 8ला पण निगेटिव्ह फार मानला जातो. 8 कोणाचा? शनी. शनी काय म्हणतो? कर्म कर, मी तुला रिझल्ट द्यायलाच बसलेला आहे. बरोबर आहे. पण ह्या लोकांनी जर त्या कोरिलेटेड जर कामं केली, सगळ्या गोष्टी जर केल्या तर बेस्ट रिझल्ट देतात. 8 नंबर 2 नंबरचं काम करायचं नाही, होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. तर त्यांना ते उलटच देणार, रिझल्टच देणार त्यांना तो. म्हणजे जसं आपण लास्ट टाइम म्हणलं की 2024 हे खराब गेलं. कर्माची फळं आहेत, ते दुसरं काहीच नाही. त्रास कोणाला झाला की ज्यांनी चांगले कर्म केले त्याला त्रास झाला, दुसऱ्या कोणाला त्रास झालेलाच नाही. तो म्हणूच शकत नाही की माझा बिझनेस चालला नाही, माझं हे झालं नाही, माझं ते झालं नाही, ते झालं नाही, की तो त्या पॅटर्नला तो बुमरॅंग माघारी आला. येस, तो होणारच आहे. आता 7 काय, तो 7 पण खराब मला जातो. 7 केतोय. 7 आत्ताच्या काळामध्ये 7ला जर बघायला गेलं ते रूट्स आहेत. थोडक्यात काय होतं की तो काय म्हणतोय की अध्यात्माकडे जा, सगळ्या गोष्टी जा, की तू सोडून दे या सगळ्या गोष्टी, तर मी तुला देईन. म्हणजे तो व्यक्ती जर लेट गो प्रवृत्ती असेल तर त्याला सगळं काय मिळणार आहे. पण तो जर त्याच वस्तूच्या मागे पळत राहिला तर ती वस्तू पुढेच जाणार आहे, त्याला ती मिळणारच नाहीये. बरोबर. तर तो 7चा इफेक्ट सोडून द्यायचं आणि लेट गो करायचं आणि पुढे जायचं. म्हणजे आता जसं तो पार्ट आहे की आता जर आपण तसं म्हणलं की प्रत्येक अंकाला जर आपण म्हणलं की 2025 कसं जाईल, तर ऍक्च्युली हा क्वेश्चन ऍक्च्युअली तसा बघायला तुम्ही चुकीचा आहे. कसा जाईल, मी कशा पद्धतीने वागणं फार गरजेचं आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कसा जाईल हे तुम्ही काय करताय की चला माझा एक नंबर आहे की मी आता मला माझ्यासाठी वर्ष भयानक जाणार आहे किंवा खतरनाक जाणार आहे, आता माझं असंच होणार, असं नाही. तू त्या नंबर्सची एनर्जीला घेऊन जर तू बिहेव्हिअर करत असशील तर ती पॉझिटिव्ह जाणार आहे, आणि नाही जाणार आहे. म्हणजे आपण नंबरवर सगळं अडकलो, मोकळं होतं. नाही, तसं होणारच नाही की मी 1 आकडा आहे आणि 8 आकडा आहे आणि 4 नंबर आहे म्हणून मला असं त्रास आहे, असं नाही म्हणता येत त्याला. की तुम्ही त्या नंबरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही मॅच व्हा, ऑटोमॅटिक ते वर्क करायला सुरुवात करेल. नाही तर मॅच नाही करणार आहे.
मग तसं जर बघायला गेलं तर न्यूमरॉलॉजीमध्ये 1-8चं कॉम्बिनेशन फार खराब मानलं जातं. 1-8चं कॉम्बिनेशन फार खराब मानलं जातं. आता 1-8चं कॉम्बिनेशनला कोण आहेत? तर नाना पाटेकर आहे, अल्लू अर्जुन आहे, फेसबुकचा तुमचा कोण आहे? मार्क झुकरबर्ग. 1-8चं कॉम्बिनेशन आहे. मग ते त्यांचं करिअर खराब आहे का? नाहीये. पण त्यांनी काय केलं, 1-8ची टोटल किती झाली? 9. त्यांनी एनर्जी कुठे लावली? सोशलला. ते लोक जर बघितलं तर कंटिन्युअसली मुव्हिंगमध्ये असतात, एकही दिवस रेस्ट घेत नाहीत. जर त्यांनी तेच जो पार्ट केला की 8चं कॉम्बिनेशन असेल ते खराब आहे, जर पकडलं तर पण त्यांनी काय केलं की त्या 9ची एनर्जी वापरली. म्हणजे आज जर म्हणतो अल्लू अर्जुन जर वाट बघत गेला तो किती तास प्रॅक्टिस करतो, की एका फिल्मला किती वेळ देतो, की नाना पाटेकर असले एका गोष्टीवरती किती एफर्ट्स टाकतात, त्याचा तो रिझल्ट आहे. जसं आता थोडक्यात बघायला गेलं तर 3-6चं कॉम्बिनेशन वापरलं की विपरीत आहे. 3 गुरु आहे, गुरुदेव आहे, 6 शुक्र आहे, बरोबर आहे. मग तसं पाहिलं तर विरोधाभास आहे, बरोबर आहे ना. मग ते जुळत नाही पाहिजे त्यांच्या सगळ्या गोष्टीला. आता ह्याचं कॉम्बिनेशन कोणाचं आहे? तर तेंडुलकरचं आहे. एलॉन मस्क आणि आपला जो राष्ट्रपती होते ते अब्दुल कलाम. 3-6चं कॉम्बिनेशन. म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज पण होतं, क्रिएटिव्हिटी पण होते, ते फॅन्सी पण होते. ऍक्च्युअली त्यांच्या वयात पण कळत नव्हतं त्यांना केस किती वाढावेत. हा शुक्रच ऍटिट्यूड होता ना ते पार्ट. पण हे जर कॉम्बिनेशन जर एकत्र आलं आणि त्याला जर मल्टिप्लाय करून वापरलं, आपल्यावर कसं घ्यायचं ते ठीक आहे, त्याला तुम्ही कसं इम्प्लिमेंट करता. तर त्यामुळे माझ्या मते कुठलाही नंबर निगेटिव्ह नाही, कुठलाही नंबर पॉझिटिव्ह नाही आहे. तर आता जर पुढच्या वर्षाचा जर विचार केला तर तिथे 9 आकडा, 9 सोबत तुम्ही कनेक्ट करा. 9 ही एनर्जी आहे. मग ती एनर्जी सोबत तुमचा अंक जो आहे तो मॅच करा. जी एनर्जी तुमच्याशी मॅच होती तसं बिहेव्हिअर करा. पण त्याच्या अगेन्स्ट गेला तर तुम्हाला उलटा रिझल्ट देणार आहे. बरोबर आहे. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बरोबर. आणि मास्टर नंबर्स ही काय कन्सेप्ट आहे? म्हणजे की 11, 22, 33 असं म्हणतात ते. नाही, मास्टर्स नंबर नाही, त्या नंबर्समध्ये डबल प्लॅनेटची एनर्जी येते. बरोबर. आता समजा एक्झाम्पल कसं होतं की आता 44 नंबर असेल, 88 नंबर असेल, तर 44 काय राहू प्लस राहू मल्टिपल झाला, शनी 8+8 शनी डबल 8 झाला, तर त्याची ती एनर्जी वाढत जाणार आहे. म्हणजे समजा प्रॅक्टिकली बघायला की मल्टिपल्स नंबर जरी आले तरी काय होणार आहे, आता समजा 1ची मल्टिपल फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली एखाद्या व्यक्तीकडे आलेली आहे, 1+1+ असा झाला, तर फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त झाली? 1. सूर्य काय? सूर्य 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 झाला थोडक्यात. त्याचा इफेक्ट काय होणार आहे? तर माणसाकडे इगो जास्त येईल, ना ते एक इगोलेस पण असेल, दोन्हीपैकी एक पार्ट होणार. म्हणजे त्याची पर्सेंटेज जास्त वाढत गेला, तो बॅलन्स नसणार आहे, अनबॅलन्स प्रवृत्ती राहणार. बरं. आणि आता ही जी गँग आहे, 11 वाजून 11 मिनिटं झाली काय तर मागत्यात नाही का, 11 वाजले विश मागू किंवा नाही, तो विषय आपण ह्याच्यामध्ये घेऊ. कशामध्ये घेऊ? की रिस्ट वॉच अनालिसिस मध्ये. ठीक आहे. तो विषयाशी ह्या विषयाशी कारण रोज स्टेटस टाकणार, कारण काय त्याच्याशी हा विषय तिथे मॅच नाही करणार, कारण काय तो झाला रिस्ट वॉचशी रिलेटेड. बरं. वॉच वरती पण असं वेगळं काय? हा, वेगळं आहे. कारण काय तुम्ही जे वॉच वापरताय की ज्या पद्धतीचे वॉचेस आहेत की त्याच्यावरती पण बरंच काय प्रिडिक्ट करतात, की जो मोबाईल म्हणजे हातातला हँड जो वॉच आहे ते ऍक्च्युअली ते काय आहेत? 12 आहेत. जसं पत्रिकेतले 12 घर आहेत तसे ते 12 घर आहेत. ज्या प्रत्येक पत्रिकेतला जसं 12 घर तसे अंक आहेत. तुमचे जे काटे आहेत ते कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी कनेक्टेड आहेत. तुमच्या डायलचा जो शेप आहे कुठं ना कुठं कनेक्ट आहे, तुमचा बेल्ट कुठं ना कुठं कनेक्टेड आहे. त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन म्हणजे तुमचा ऍक्च्युअली तसं बघायला तर घडी ही शनी आहे, टाइम आहे. तशीच तुमच्या वृत्तीने तसा तुमचा टाइम चालू राहणार. एखादा कार्यकर्ता घड्याळच नाही घालत म्हणलो तर तो टाइमचा पण युटिलाइज करणारच नाही. हाय असं माझ्याकडे दोघे ते नाही, युटिलाइज करणारच नाही तो टाइमचा. म्हणजे घडी कशा पद्धतीने घालावी, कोणी कशा पद्धतीने करावं, पण त्याला पण बेस आहे की तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करताय, कशा पद्धतीने काम करताय, तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रात आहे, मीडियामध्ये आहे, किंवा तुम्ही हार्डवर्कर मध्ये आहे, किंवा तुम्ही आर्टिस्ट आहात, ह्याच्यावर सगळं काही डिपेंड्स आहे. शेवटी परत फिरून येतो कर्म, आणि हे सगळं सायंटिफिक आणि हे सगळं कर्माच्या रिलेटेड आहे. ओके. अजून एक पॉडकास्ट करू तेव्हा मी 11:05:55 घेईल, कारण ही रिक्वेस्ट होती. 11 वाजून 11 मिनिटं म्हणजे मेसेज आहे असा की 11 वाजून 11 मिनिटांनी मी रोज विश मागते पण माझं काही कम्प्लीट होत नाही. आता हे 11 वाजता विश मागून जर 9ला उठत असेल तर हा प्रॉब्लेमच आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आता ही काय मागते? विश मागते. जर समजा ही केतूच्या कनेक्टेड मध्ये असेल तर उलट होणार आहे, का त्याची विश पुरीच होणार नाही ना. मुलांक परत तिथं आलं, तर कॉम्बिनेशन तिथं आलं की तुम्ही परत तिथं काय मागताय, कुठल्या गोष्टी कनेक्ट. हे काय झालं सर, एखाद्या वेब सिरीज वगैरे दाखवतात की 11 वाजता काय तर देवाला मागायचं, तो ट्रेंड येऊन जातो. बरोबर आहे. तर आता ह्यात त्याच अंकामध्ये पार्ट पण आहे की कित्येक तुम्ही शॉर्ट फिल्म बघता की इथं काहीतरी शुक्र उंचवट्यावरती तुम्ही 24 आकडा लिहा, बरोबर, 24 आकडा लिहा, अंक लिहा, तिला 24 ठीक आहे. 24चा आकडा काय की तिचं टोटली 6 याचं शुक्रा, म्हणजे 2-4चं कॉम्बिनेशन शुक्रा इज गुड कॉम्बिनेशन. पण आता ठीक आहे, हा माझा शुक्र उंचवटा आहे, याच्यावरती मी 24 लिहितोय, पण हे कधी बेनिफिट राहील? जर माझा शुक्र चांगल्या कंडिशन मध्ये असेल तरच
तो वर्क करेल. जर तो खराब कंडिशनमध्ये असेल तर काय करेल? कामच नाही करत. नाही, ते उलट विपरीत काम करायला लागेल. तो ऐक म्हणजे लॉसेस व्हायला आणि हे असं म्हणजे हे कुठून कन्सेप्ट येते की हातावर लिहा वगैरे, तर हे करतायत लोक आता. नाही करू द्या ना, काही अडचण नाही. ती काही चुकीचाही तो पार्ट नाहीये, माझं त्याच्या अगेन्स्ट नाहीये ते. आता हा काय की हा शुक्र उंचवटा आहे, हा मंगळ उंचवटा आहे, किंवा हे सगळे उंचवटे आहेत. ऍक्च्युली याला पाम हिस्ट्रीमध्ये जातात. तर पाम हिस्ट्रीमध्ये काय आहे की पाम हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रिडिक्शन प्रॉपर देत आहेत की ही लाईन असेल ती काय, की हृदय लाईन काय, की तुमची आपण काय म्हणतोय की तुमचं आयुष्य किती आहे, बाकीचे सगळे तुमचे मॅरेजेस किती आहे, तुम्हाला संतती किती आहे, हे हातावरनं पण सांगता येत. दॅट्स कॉल पाम हिस्ट्री. आता पाम हिस्ट्रीचा पार्ट बघायला गेला तर कसं आहे की हा शुक्र उंचावटा. शुक्र काय, लक्झरी लाईफ आहे, फॅशन आहे, डिझाईन्स आहे आणि पैसा आहे. तर आता ह्या पॅटर्नमध्ये जर तुम्ही 24 लिहिताय, पण हा जर पत्रिकेत किंवा तुमच्या कुंडलीत जर शुक्र उंचवटा पॉझिटिव्ह कंडिशनमध्ये असेल तर तुम्हाला छान रिझल्ट देईल. जर शुक्र उंचवटा पोझिटिव्ह नसेल तर शुक्राच्या मागे पाठवेल. शुक्र इज अ फिमेल, शुक्र इज अ बाकीच्या गोष्टी आल्या तर तिकडे तो त्याला ऍक्टिव्हिटी डायव्हर्ट करेल. म्हणजे ह्या गोष्टी असे कुठलेही ब्लाइंड करून की माझ्यासाठी काय सुटेबल आहे, म्हणजे कुठलीही रील बघून, इव्हन आमची पण काय करायचं नाही, तुम्ही तुमची कुंडली पण बघायची. कुंडली बघा, बाकीच्या गोष्टी बघा, तुम्ही काम करण्याची पद्धत बघा, तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करताय, ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी पूर्ण पॉडकास्ट बघा, नाहीतर एखादी रील बघणार तुम्ही. तसं नाही कुठलाही बोर्ड करून की आता कित्येक वेळा सांगतात ह्याचा उपाय करा, त्याचा उपाय करा, अमका करा, तमका करा. अरे पण एखादा प्लॅनेट तुला त्रासच देत आहे आणि तू त्याला परत जागून परत त्याला थंड करतोय, हा कुठला नियम आहे ना? तुला गरज आहे का? समजा कधी कधी राहूचे उपाय सांगतात, ह्याचे उपाय सांगतात, त्याचे उपाय सांगतात, बरेच जणांचे उपाय सांगतात. पण अरे खरंच तुला राहू चांगला त्रास देतोय का? तुझ्या पत्रिकेत राहू चांगला आहे ते आधी बघा ना. का विनाकारण त्याने सांगितलं ह्यानं पण आजार काय बघायच्या आपण गोळ्या देतो, हे गरजच नाही. ऍक्च्युअली तो स्ट्रेंथ आहे. म्हणजे कसं होतं की नॉर्मली ह्युमन टेंडन्सी काय की कुठलाही डिसीज झाला तर पहिला काय गाठतो, तर मेडिकल गाठतो. आज डॉक्टरकडे जात नाही. तो काय म्हणतो, डोकं दुखतं तेवढीच गोळी दे. पण तो जजमेंट घेत नाही की अरे तो डोकं का दुखतंय. ज्याला अनालिसिस करून जेव्हा गोळी घेतली तर परफेक्ट बसेल, त्यात नाही बसणार. तसाच तो हा पार्ट आहे. आता अजून एक काय म्हणू शकतो की हा पार्ट मी फिल्म स्टार्स मध्ये पण खूप बघितला, इव्हन पॉडकास्ट मध्ये पण. पारस छाबराने पण त्याच्या पॉडकास्ट मध्ये की त्यांना त्याचा स्टडी केला न्यूमरोलॉजीचा वगैरे. आणि आता मे बी आता हे सोशल मीडियामुळे प्रकाश होतो. बरोबर, करेक्ट. तर न्यूमरोलॉजी कधीपासून एक्झिस्ट करते, म्हणजे तुम्हाला जेवढं नॉलेज आहे की आधीपासून हे आधीपासून राजा महाराजांपासून आहे. झिरोचा शोध लागला किंवा सगळ्या गोष्टी, झिरोचा शोध आपला इंडियनच आहे ना. हो, तिथूनच सगळा पार्ट सुरू झालेला आहे. फक्त हे आता प्रकाश होत प्रकाश होत आला की त्याची काय झालं की मार्केटिंग किंवा बाकीच्या गोष्टी, तो पार्ट एस्टॅब्लिश होत गेलेला आहे. अजून मला बेसिक गोष्टी की न्यूमरोलॉजी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कुठं कुठं प्ले करते. मोबाईल नंबर एक धरा, युपीआयचा पासवर्ड धरा, घराचा नंबर धरा, अजून कुठं कुठं सगळंच कंट्रोलेबल नसले तर काय करायला लागेल. आता समजा आपण नाही डिसाईड, मोबाईल नंबर आपण चेंज करू शकतो, युपीआय पासवर्ड आपण चेंज करू शकतो, गाडीचा नंबर अलॉट झाला नाही चेंज करू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्ही आधी पहिले तुम्हाला कन्सल्टिंग घेणं गरजेचं आहे कोणाकडून तरी, की माझ्यासाठी नंबर सुटेबल आहे. आपण स्पेशली अजून एक ब्रॉडकास्ट करतो फक्त गाड्यांच्या नंबर प्लेट्सवरती, नंबर्स कसे काम करतात आणि नंबर्स कसे वर्क करतात, की जी गाडी कशासाठी वापरली जाऊ शकते हे नंबर्सवरनं सांगता येत. कुठला ऍक्सिडेंट होऊ शकतो ते सांगता येतं नंबर्सवरनं. एवढं वर्क करत प्रॅक्टिकल. आपण मोबाईल नंबरकडे थोडं वळूया, कारण त्या रिलेटेड पण रिक्वेस्ट होते. मोबाईल नंबरचा काय विषय आहे की इतका अफेक्ट का कसं करते. आणि सगळ्यात मेन प्रश्न, जर मोबाईल नंबरची न्यूमरोलॉजी आहे तर ती मोबाईल आल्यावर आहे, त्याच्या आधी अफेक्टच करत नव्हतं. करेक्ट आहे, बरोबर आहे. ह्याचा काय बरोबर आहे की आता एक हा पार्ट होता की पूर्वी आपले नंबर्स होते, करेक्ट आहे, तर ते कुठेच कनेक्ट नव्हते, कुठेही, कारण फोनच नव्हते. फोन होते जे आले तरी पहिले सुरुवातीच्या बेसला पार्ट काय होता, काही लोक म्हणतात माझा 14 वर्षापूर्वीचा आहे, काही लोक म्हणतात माझा 15 वर्षापूर्वीचा आहे, सगळं पार्ट आहे. पण आता कंपल्सरी काय झालंय की तुम्हाला नंबर जर घ्यायचा असेल तुम्हाला आधार कार्ड कनेक्ट करावं लागते. आधार कार्ड कनेक्ट करावं लागते, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड कनेक्ट करावं लागते. मग तो नंबर म्हणजे कोण झाला, ती व्यक्ती झाली. बरं, ती व्यक्ती काय करते, त्यासोबत बँकला पण लिंक करते, बरं, पॅन कार्डला लिंक करते, सगळ्याच ठिकाणी ती लिंक करते. म्हणजे ज्यावेळेला मी एखादा नंबर किंवा एखाद्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करताना मी 5 ते 9 नंबर दाबतोय, ते 9 नंबर काय आहेत, प्लॅनेट्स, 9 प्लॅनेट्स. पण त्याचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते तुमच्यावर जास्त इफेक्ट करतात. म्हणजे 9 नंबर खराब नाही आहेत, पण त्यांचे कॉम्बिनेशन्स खराब आहेत. जर ते कॉम्बिनेशन जर ते खराब आले तर तुमच्यावर ते इफेक्ट करणार. मोबाईल नंबरची न्यूमरोलॉजी बद्दल अजून जरा माहिती, कसा असावा कसा नसावा काय नाही. आता कसा असावा तर परत इथं पार्ट आला की आता तुम्ही कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहात. बरं, आता एखादा बिझनेसमॅन आहे, हा, तर बिझनेसमॅनला जे सुटेबल्स नंबर असतील, पण तो पार्ट कसा डिग्नोज केला जातो की जर तुमची बर्थ डेट आहे, आता बर्थ डेटमध्ये जो लोशोग्रिडनुसार तुमची बर्थ डेटची टॅली केली जाते सगळ्या गोष्टी, की ज्या त्या नंबरमध्ये कुठले मिसिंग्स नंबर आहेत. म्हणजे जे नंबर्स मिसिंग्स आहेत
ते मोस्ट प्रॉपरली फोनमध्ये घ्यायचा प्रयत्न करणे. बर काही जे तुमचे जे नंबर्स जे आपण जे आकडे आहेत हम्म. की जे मोबाईलमध्ये घेतले गेले नाही पाहिजेत तेवढे फक्त अवॉइड करणे. हम्म. त्याची टोटल्स इम्पॉर्टंट आहे, हम्म. त्याचं कॉम्पोनंट इम्पॉर्टंट आहे हम्म. आणि त्या पद्धतीने तो अलोकेट केला जातो हम्म. आणि त्याचे सुरेख रिझल्ट मिळतात त्याचे. बेस्ट तर दुसरा पार्ट काय की मोबाईलचा वॉलपेपर तुम्ही काय ठेवता त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड्स आहेत. हे सांगा जरा अजून पासवर्ड deepमध्ये, कसे कारण ठेवले पाहिजेत काय काय ते लोक फार स्वतःचा important पण आहे. डीपी ठेवतात, हम्म? स्वतःचा पण फोटो ठेवतात, बरोबर आहे. त्याचं काय? नाही स्वतःचा ठेवला तर तो काय होईल, सेल्फिश होऊन जाईल ना. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती अनकॉन्शियस माइंडने काय बघताय ती तुमची वृत्ती होणार आहे. जसे आधी घरात फोटोज होते, हम्म? आपण आता मोबाईल आता आले पण हम्म. घरात फोटो होते आधी Yes. काहीतरी. ते वर्क करतं. आता त्याला ऍक्च्युली काय म्हणतो आपण थोडक्यात की जर म्हणजे आपण जशा वस्तू ठेवल्यात समोर ठेवल्यात ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ऍक्च्युली ह्याला प्रतीकांची भाषा किंवा अल्केमी म्हणतात. बर प्रतीकांची भाषा की अल्केमी म्हणजे तुमची तशी वृत्ती होती. म्हणजे सिम्पल आहे की जर समजा कचरा कोंडीपासून तुम्ही जात असाल तर नकळत तुम्ही नाका हात धरता. स्मेल याच्या आधीच तुम्ही काय करताय का तुमच्या अनकॉन्शियस माइंडने सांगितलं तर कचरा आहे किंवा कधी कधी जाता जाता तुम्हाला एखादं मंदिर दिसतं तर माहित नाही तिथे देव कुठला आहे पण तुमचे हात कसे होतात लगेच असे होऊन जातात. हे तुम्ही ज्या सेपचा पार्ट बघता तशी तुमची अल्केमी होती की जे तुम्ही बघता तशी तुमची वृत्ती येते. मग तोच पार्ट तिथेही वर्क करतो. आणि मग एव्हरीथिंग ठिकाणी आता मग बरेच लोक मोबाईल वॉलपेपर देवांचे पण ठेवतात, त्या बाबतीत नाही डिपेंड. काही लोकांना ते ठेवणं फार मस्ट आहे की त्यांच्या जो न्यूमरॉलॉजिकल पार्टनुसार तर ठेवणं मस्ट आहे, पण काही ठिकाणी त्याची गरज पण नाही. म्हणजे प्रत्येकाला मग सांगितलं पर्सनलिफाईड तसंच आहे, सिम्पल अलग अलग येणार ते एकच पार्ट येऊ शकत नाही. आता अजून एक टीमनं मला प्रश्न दिलाय, हा मी एकदम असं आधीच सांगतोय की ऐकायचं आणि सोडून द्यायचं, कारण जर असं कोण रिलेशनशिप मध्ये असेल पेअर मध्ये तर आमच्यामुळे कोणी काय करू नका. बेस्ट पेअर ऑफ नंबर काय आहेत की लाईट पार्टनरची, की ही पेअर चांगली जाऊ शकते असं? नाही आता दोन पार्ट आहेत. आता पेअरचा पार्ट जर पकडा गेला तर तुम्हाला तसं शोधणं फार अवघड जाईल की मला 7 नंबरची शोधायची, मला 8 नंबर शोधायचं असं नाही पाडत. तर एक एक्झाम्पल सांगेन. आता मी मग झालं की अँटी जातात की 6 आणि 3 अँटी आहेत. 6 आणि 3 अँटी आहे. 6 मूल्यांक. आता 3 म्हणजे कोण, तर देवगुरु बरोबर आहे आणि 6 म्हणजे शुक्र बरोबर आहे. तो आता दोन्हीमध्ये इफेक्ट काय की 3 आकडा काय बोलेल की नॉलेजच्या गोष्टी करेल, एथिक्सच्या गोष्टी करेल बरोबर आहे की अनग्राउंड सगळ्या गोष्टी बोलेल. पण 6 काय बोलेल, मौज मजा मस्ती रोमॅन्स. आता हे दोन्ही अगेन्स्ट आले. पण ऑलरेडी हे 2 कपल जर असतील तर काय करतील ते बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात कसं होईल की सिम्पल आहे, वागताना कसं करावं लागेल तुम्हाला की समजा 3 आणि 6 एकत्र जेवायला गेले तर 3 वाली जर मिसेस असेल तर काय विचारेल, मला बिल दाखवा किती आला इथे. हेच घरी खाल्लं असतं चाललं असतं ना, एवढं बिल द्या. तो काय म्हणतो, जेव, तुला बाकीचं बघू नको. त्या व्यक्तीने असं बाहेर गेलं तर बिलच दाखवायचं नाही. हे आपण हे जे नंबर्स आहेत बदल तुम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करायला लागेल. मग थोडक्यात काय ते पार्ट ऑफ रेमेडी झाली ना ती. पण तुम्ही जर तिथं त्याच गोष्टीवरती वाद घालत बसला तर मग ते अवघड आहे. मग तुम्ही त्याला शत्रू अंकच म्हणणार. मी मगाशीच बोललोय नंबरवर ढकलायचं नाही, कुठला सांगा ना तुमची तिथं बिहेवियर वृत्ती पण तुमची पाहिजे ना त्या पद्धतीत. बरोबर बरोबर. आता समजा एक अंक आहे, तो काय मागतोय की राजा आहे, बिहेवियर लागच किंग. ठीक आहे, मला सौरभचा अंक 1 आहे, तो राजा आहे, बिहेवियर आहे, त्याला युगो आहे, सगळं आहे. पण राजाला काय आहे की राजाला जर मुजरा केला मी तर गळ्यातली माळ पण काढून देईल ना. हे तुमचं बरंच बिहेवियर तिथे इफेक्ट करत. पण तो नंबर तसा आहे म्हणून तो तसा आहे असं नाहीये. तुम्हाला त्याच्यावरून काय पाहिजे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहेत. बिझनेस पार्टनरशिप मध्ये न्यूमरोलॉजी मदत करते का? हो करते, बऱ्यापैकी करते. काही हे काय होत आहे की आता प्रत्येक अंकाचे जे काही गुणधर्म आहेत सगळ्या गोष्टी जे आपण जस्ट डिस्कशन केलं तर त्याचं ते ॲटिट्यूड आहे. म्हणजे विरोध अंक जेव्हा तुमच्यासोबत येतील की अपोजिट अंक येतील तर ऑफकोर्स तुमचे विचार मॅच करणारच नाहीत. तर विचार तुमचे मॅच करत तर बिझनेस कंटिन्यू घेऊ शकत नाही तुम्ही तो. आता हे आपण बघतो की ऍस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी हे जी सांगड घातली तर आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळू शकतात. आता सर्वसामान्य व्यक्तींना ऍस्ट्रोलॉजी बद्दल माहित नसते, न्यूमरोलॉजी बद्दल पण माहित नसते, तर बेसिक नॉलेज कसं घ्यावं आम्ही या सगळ्या गोष्टींचं? नाही, तुम्हाला गायडन्स करणं घेण्याचं गरजेचं आहे. म्हणजे चांगल्या प्रॉपर बरं गाईड करणं गरजेचं आहे, त्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. काय की त्याचं कसं आहे की बेसिकली तुम्ही इंटरनेटवर पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता, सगळ्या घेऊ शकतात, पण तिथं कसं आहे की प्रॉपर गाईड केलं येत नाही की ह्याचं हे आहे. मग थोडक्यात काय की मेडिकल तुमच्यासाठी खुलं असेल पण माझ्यासाठी करेक्ट गोळी कुठली आहे तर तुम्हाला ते डॉक्टरच सांगू शकेल. सगळ्याच गोळ्या घेऊन मी घरी वरवरचं नॉलेज घेण्यापेक्षा मजाच नाही. प्रॉपर तुम्हाला गाईड करा, कन्सल्टिंग करा आणि छान त्या पद्धतीने तुम्ही बिहेव करू शकता. सो अजून एक एलिमेंट जो आता ट्रेंडिंग आहे तर मोबाईल न्यूमरोलॉजी, ह्याबद्दल थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल. कसं वर्क करतं नक्की, काय कसं? तर ठीक आहे, आता नॉर्मली पहिला पार्ट काय घेऊ आपण की समजा मोबाईलची टोटल, पहिला आपण टोटलचा पार्ट घेऊ
की तुम्ही काय करायचं की तुमच्या मोबाईलचे टोटल म्हणजे जे काही अंक असतील त्याला प्लस 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 करून यायचे, शेवटी जे आकडा येईल त्याचा परत सिंगल डिजिट तयार करायचं. बरं, म्हणजे सिंगल डिजिट 7 आला तर 7 झाला. 7 झाला. ठीक आहे. तर आता जर समजा तुमची टोटल 1 आली, टोटल जर 1 आली तर एकचा इफेक्ट काय आहे समजा, ज्याची टोटल 1 येते तर तुम्हाला तो बघायला भेटेल की तो इगोइस्ट पर्सन बघायला भेटेल, की त्याचा इगो जास्त वाढेल. म्हणजे तो दुसऱ्याचं पहिलं नाही की मेरी सुनो म्हणेल पहिले, म्हणजे हा पहिला तो एक पार्ट आला. जर तुमच्या मोबाईलचे टोटल जर 2 येत असेल तर मोबाईलची टोटल आली तर तो माणसाचं ॲक्च्युली इमोशनल जास्त राहील. मी पुढच्याशी बोलताना अब्दीने बोलेल किंवा अरे त्याला काय वाटेल मी जर आत्ता फोन केला तर, म्हणजे टोटली सगळ्या गोष्टी तो इमोशनल पद्धतीनेच तो पाठ घेईल. जर त्या मोबाईलची टोटल जर 3 येते, 3 तुम्ही जे तुमचा जो मोबाईल आहे त्याची जर टोटल 3 आली तर 3चा इफेक्ट काय होतो, तर तो नॉलेजेबल पर्सन असतो. कारण 3 नंबर जो हा गुरुला प्रेझेंट करतो. म्हणजे जरी फोन केला तरी तुम्हाला सांगेन अरे सौरभ तिकडे जाऊ नको, तुला असं असं होईल आणि तसं होईल. तो नॉलेजच्याच गोष्टी जास्त करेल. आपण काय म्हणतो अरे तू नको सांग शिकवू मला, मी काय असेल ते बघेन. हे तुम्हाला कधीही ऑब्झर्व करायला भेटेल. 4 जर टोटल आली थोडीशी तर मोबाईलमध्ये टोटल 4ला जरा थोडं निगेटिव्ह मानलं गेलं. तर 4 कोणाशी येतो तो राहूच्या रिलेटेड कनेक्ट करतो. तर तो राहू काय करेल की तुम्हाला एक तर भ्रमित करेल. हे असेच लोक बरेचसे जे टोटल ते फसलेले असतात. ज्याचे टोटल 4 भ्रम होतो पहिला की तो कुठं ना कुठेतरी ते अडकलेले असतात किंवा तो राहू जो आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला हार्डवर्क करायला लागेल, तो डिस्टर्बन्स देईल. आणि बऱ्यापैकी हे बघायला की त्यांना स्पायरलचा प्रॉब्लेम बघायला भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जर मोबाईलचे टोटल जर 5 घेतले की टोटल 5 येतील, 5 म्हणजे की 50 असेल, 51 असेल किंवा 41 असेल तर टोटल सिंगल 5 डिजिटवर येते. तर 5 नंबर हा चांगला मानला गेला की 5 नंबरचा इफेक्ट काय आहे तो बुधाच्या अंडर येतो. आणि ॲक्च्युली मोबाईल कशासाठी वापरला जातो, कम्युनिकेशनसाठी, वाणीसाठीच वापरतो, बोलण्यासाठीच वापरतो. तर तो पॉझिटिव्ह साईनमध्ये जातो. बरोबर. दुसरा पार्ट जर तुमच्या मोबाईलचे टोटल जर 6 येत असेल, 6 काय आहे की 6 जो शुक्र आहे. पण मोबाईलची टोटल जर 6 आली तर एक बघा की तो माणूस टोटली तुम्हाला जुगाडे बघायला भेटेल. काय ना काहीतरी ऍडजस्ट करून तो ती गोष्ट मिळवायचा प्रयत्नच करणार आहे. 6 नंबर लक्झरीचा पण आहे, खर्चिक पण आहे आणि मौज मजा मस्ती करणारा पण आहे. ठीक आहे. मोबाईलची टोटल जर तुमचे 7 येत असेल, टोटल 7 म्हणजे सगळे काउंटिंग करून सिंगल डिजिट जर 7 येत असेल तर 7चा इफेक्ट काय होतो की तो काय करेल, अरे ठीक आहे यार त्यानं नाही दिलं तर जाऊ दे, सोडून दे विषय. तो लेट गोचीच भाषा जास्त करेल. ठीक आहे, जाऊन बघू, हॉटेल उघडं असेल तर खाऊन येऊ, नसेल तर येऊ परत. तर त्या कॉलचा त्याचा सूर राहील कंटिन्युअसली. जर मोबाईलचे टोटल नंबर 8 आले तर त्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह मानलं गेलं. जसं मगाशी मला कुठला अंक निगेटिव्ह नाही, पण निगेटिव्ह मानलं गेलं. 8 काय, सॅटर्न आहे, शनी आहे. तर ह्या व्यक्तीला कधी विचारा अरे तुला पैसे मागायला लागतात का रे, तो हाच म्हणेल, नाहीच म्हणणारच नाही. त्याने जर कोणाला पैसे दिले त्याला मागावेच लागतात, कारण 8 काय विलंब आहे, डिले, सगळ्या गोष्टी तो डिलेच करणार. म्हणजे तो लिटरली तो कंठाळला असतो सगळ्या गोष्टीमध्ये. आणि जर 9 नंबर आली टोटल तर 9 परत मंगळ प्रिझर्व पडतो. मंगळ काय, एनर्जी, अग्रेसिव्ह आहे. तो हळू आवाज कधी बोलणारच नाही, शाउटिंग. लगेच लक्षात येतं की ह्याची टोटल 9 आहे. तो कधीच खालच्या आवाजात बोलणार नाही आणि तो अग्रेसिव्ह राहणार का नाही, चला आत्ताच्या आत्ता, नाही आत्ताच्या आत्ता पोहोचून द्या, लगेच सगळ्या गोष्टी तो फास्टमध्येच मागेल. आता हे झालं टोटलचा पार्ट. आता टोटल नंतर मग अशी मी गेलं की नंबरचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते सुद्धा सोबत मॅच करतात. म्हणजे कसे, म्हणजे थोडक्यात काय की आता तुमच्या नंबरमध्ये कंटिन्युटी जसं की बघितलं की त्याचा नंबरचा पार्ट आहे की 91, 62, 63 असं काहीतरी असेल. तर त्याच्यामध्ये कसं पार्ट होतं की एक आहे की टोटल 9 अंक होतात, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये कसं होतं या पार्ट की आता 9 अंक तर मिळाले आपल्याला, पण आता पहिल्या अंकाची जोडी, परत दुसरा अंक, तिसऱ्या अंकाची जोडी, तिसरा अंक, परत चौथ्या अंकाची जोडी, म्हणजे अशा जोड्या करत अशा टोटल 18 जोड्या होतात. ठीक आहे. म्हणजे ह्याचं प्रिडिक्शन देताना प्रत्येक कॉम्पोनंटची मॅच केलं जातं. आता काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, काही इक्वल पण आहेत, म्हणजे ह्या पार्टमध्ये. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं होतं की त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर निगेटिव्ह पार्टमध्ये बोललं जातं की 41 नंबरचं जर कॉम्पोनंट तुमच्या मोबाईलमध्ये जर येत असेल, 41, 4 इज राहू, 1 इज रवी. ॲक्च्युली इथं कुंडलीशास्त्रामध्ये काय म्हणलं की ह्याला जो पार्ट आहे खराब मानलं गेलेलं आहे, का ह्याला ग्रहण योग म्हणलं जातं, की सूर्याला राहूने गिळलं किंवा ग्रहण घेणं केलं. आता एक कशाचा कारक आहे, सोशलचा कारक आहे, गव्हर्नमेंटचा कारक आहे, बरोबर आहे. मग सोबत कोण आला राहू, तर ह्या लोकांना लिगल गोष्टी, पेपर वर्क्स, डॉक्युमेंट्स, ह्या गोष्टीला दिक्कत देणार. दुसरा पार्ट काय होतं की 41चा जो कॉम्बिनेशन आला तर 4, 1 नंबर मग अशी मी काय बोललो सोशलशी कनेक्टेड आहे. तर ही लोक थोडेसे आडेल असतात, आडगी असतात. मग त्यांच्या फायद्याचं असेल तरी ते स्वतःचाच क्लिअर करतात ते, म्हणजे इतकं ते पार्ट इफेक्टिव्हली काम करतात. आता दुसरा पार्ट काय की जसं 41 आहे तसं 14 पण आहे, म्हणजे ते नंबर्स मागे पुढे असतील. पण आता कधी कधी काय होतं, कधी ह्याचा रिझल्ट पण दिसत नाही, पण त्याला कोणतरी सपोर्टिव्ह मागचा नंबर असतो की सपोर्टिव्ह फ्रंटचा नंबर असतो, तर ते वर्क करतं. पण ओव्हरऑल जर बघायला तर हे कॉम्पोनंट फार निगेटिव्ह मानलं जातं. दुसरा नंबरचा पार्ट बघायला गेला तर 16 नंबर आहे.
आता 16चं पार्ट काय होतं की 16 म्हणजे 16 असेल या 61 असेल. आता 16 काय होतं की 1 आणि 6चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे रवी आणि शुक्र कॉम्बिनेशन. आता थोडक्यात काय होतं की रवी म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकल पार्ट काय होतं की रवी आणि शुक्र जर कंबाईन असेल तर शुक्राची पॉवर कमी होऊन जाते. आता शुक्र म्हणजे कोण? इज अ वाईफ. तर तिथं काय होणार आहे की रवी इज हजबंडचा पार्ट रोल निभावतोय. तर तिथं काय होणार आहे की दोघांचे वैचारिक मतभेद व्हायला सुरुवात होते. हजबंड वाईफ इश्यू कंटिन्यू राहणार आहे. आणि दुसरा पार्ट आहे की परत शुक्र आहे की ज्यावेळेला तुम्हाला एखादा शुक्र घ्यायचा असेल की मॅरेज लाईफचा पार्ट करायचा असेल की लग्नाची बोलणी करायची असेल तुम्हाला तो डिस्टर्बन्सच देणार आहे. तो पार्ट करतो. म्हणजे पुढच्या जसे बरेच कॉम्बिनेशन आहे की जे सगळ्या गोष्टी आहेत किंवा मल्टिपल्स नंबर्स असतील की 22 असेल, 33 असेल, 444 असेल, 555 असेल, 88 असेल. ठीक आहे, 2 आकडेपर्यंत ठीक आहे, वर्केबल आहे. पण तुमचा तिसरा अंक ॲड झाला तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कमी तरी करेल. तर मल्टिपल एकाच वेळेला 4 नंबर एकाच वेळेला आले तर त्याची तुम्हाला पॉवर मिळेल किंवा त्याची पॉवर तुमच्याकडून काढली घेतली जाईल. हा, अल्टरनेटिव्ह आले तर पण त्याचे कॉम्पोनंट परत तयार करावे लागतील ना आपल्याला. जसे आपण असे 9 ते 18 मानले तो पार्ट आहे. आता मोबाईल नंबरमध्ये 72 नंबर एक हा घातक मानला जातो. 72चा इफेक्ट काय की 72 या 27चा पार्ट आला तर तुम्हाला त्या व्यक्तीला किडनी स्टोन फिक्स आहे. किडनी रिलेटेड सगळे इश्यूज येणार आहेत. ठीक आहे. दुसरा पार्ट एक जर फिमेलच्या कॉम्बिनेशनमध्ये बघायला भेटला तर तिला युरिन इन्फेक्शन पक्का, युटरसचे प्रॉब्लेम पक्का मिळणार तुम्हाला बघायला भेटतील. किंवा त्याला जॉईंट पेन्स असतील, आर्थराइडचा प्रॉब्लेम असेल, अशा कशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे असे टोटल बघायला गेलं तर ते 9 ते 10 कॉम्बिनेशन की जे आपल्या मोबाईलमध्ये जर आपण अवॉइड करू शकलो तर त्याचे रिझल्ट पण चेंज होऊ शकतात. हे कॉम्बिनेशन अवॉइड केलं पाहिजे. आणि जरी तुमच्या मोबाईलमध्ये 55, 50 की 0550 असे तर तो पर्सन तुम्हाला टाकेटिव्ह पर्सन बघायला भेटणार. ते तो जास्त बोलतात ते लोक. म्हणजे काही कॉम्बिनेशन छान आहेत, काही खराब आहेत. तर ते टाळा. अजून चांगले कुठले अजून तरी? कुठले? नाही, आता जे खराब सोडले तर बाकी चांगले. बरोबर आहे. म्हणजे आता जर समजा एक सिंपल आहे, जर एखाद्या मोबाईल नंबरमध्ये 91 दिसतोय तो शेल्फिश पर्सन बघायला भेटणार. पण आता ह्याच्यात दुसरी एक गंमत अशी आहे. आता मोबाईलची जर आपण सिक्वेन्स मारली तर मोबाईलचे टोटल मगाशी आपण केली तर शेवटचे जे नंबर असतात ते 100% काम करतात. त्याच्या पुढची जी जोडी आहे ते 90% काम करते. त्याच्या पुढची जी जोडी आहे ते 80% काम करते. त्याच्या पुढची जी जोडी आहे ते 70% काम करते. असं सिक्वेन्स आहे. म्हणजे सुरुवातीचे जे नंबर्स असतात 10 ते 20, 30, 40, 50% असे काम करतात. पण घेताना कधी मोबाईल नंबर घेताना शेवटचे जे अंक असतात ते इफेक्टिव्हली काम करतात. आणि दुसरा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुमच्या मोबाईलमधला जो 7वा नंबरचा अंक असतो तो तुम्हाला सुटेबल पाहिजे. तो जर 0 आला तर तुमचा नंबर 0. तो 0 नाही पाहिजे. तो 0 नाही पाहिजे. मग जो अंक येईल तसे तुमची वृत्ती, तसा तुमचा इन्कम, तसे तुमचा ॲटिट्यूड. ओके. हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. 6 असेल तर 6 असेल तर 7वा आकडा. 7वा आकडा 6. शुक्र काय? लक्झरी लाईफ, पैसा, कॅश फ्लो, बँक बॅलन्स देणारच. बेस्ट. अजून न्यूमरोलॉजी, मोबाईल न्यूमरोलॉजी म्हणजे असे कोणते फॅक्ट्स आहेत का तुम्हाला अजून सांगू वाटतात? किंवा मोबाईल न्यूमरोलॉजी सोडून ह्या गोष्टीमध्ये पण न्यूमरोलॉजी मॅटर करते, म्हणजे आपले पासवर्ड्स असतील किंवा काय? बरोबर आहे, करेक्ट आहे. आता नॉर्मली काय होतं की आता सरस काय बघितलं की एक तर आपण थंब लावतो स्क्रीन ओपन करायला किंवा आपण पॅटर्न्स यूज करतो. तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या लोशो ग्रीडनुसार, तुमच्या मोबाईल पत्रिकेनुसार की तुम्हाला जे सुटेबल की जे प्लॅनेट्स तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत तर त्याचे जे पासवर्ड जर ठेवले तर थोडक्यात काय होतं की समजा 5, 6, 7, 5 असं मी टाईप करतो तर मी काय करतोय तर ते प्लॅनेट्स कंटिन्युअसली ॲक्टिवेट करतो. थोडक्यात काय की त्याची साधना करण्यापेक्षा मी त्याला कंटिन्युअसली रिमाइंड करतो तर ते सुंदर वर्क करतंय. म्हणजे त्याच पद्धतीने तुमचा वॉलपेपर असेल, वॉलपेपर पण तो फार मग जसं आपण बोललोय की जसं अल्केमी आहे त्या पद्धतीने ठेवलं तर अनकॉन्शियस माइंडला तोच संदेश कंटिन्युअसली जातो आणि त्याच पद्धतीची वृत्ती, त्याच पद्धतीची भाषा, त्याच पद्धतीची बिहेवियर त्या पद्धतीने काम करतो. दुसरा पार्ट आहे की मोबाईलचे कवर्स ज्याला आपण म्हणतो की तुमच्या बड्डेटला किंवा ड्रायव्हर कंडक्टरला ते अंटी नसावे, अंटी नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्ही चूज करू शकता, त्याचे रिझल्ट सुरेख मिळतात तुम्हाला. दुसरा पार्ट एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की जसं वास्तूमध्ये बोलतो की आपलं बेड पोझिशन करेक्ट असावं, कारण काय जिथं आपण एनर्जी रात्री स्टोअर करतो आणि सकाळी ती वापरतो त्यासाठी तुमचा मोबाईल कुठल्या लोकेशनला ठेवून तो चार्ज करायचा आहे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. कारण का दुसऱ्या दिवशी मी त्याची एनर्जी वापरणार आहे. ती जर रॉंग डायरेक्शन असेल तर ऑफकोर्स रॉंग कॉल येतील, रॉंग पद्धतीचे बिहेवियर, रॉंग पद्धतीचा तो पार्ट काम करेल. कुठल्या साईडला ते डिपेंड तुमच्या परत तोच पार्ट आहे की तुमच्या नंबर्स जे लोशोगुडनुसार जे मिसिंग. तरी न्यूट्रल कुठली दिशा आहे तरी? नाही, तसं नाही. प्रत्येकाचा परत बिझनेस डिपेंड करतो. की जर समजा नॉर्मली एक एक्झाम्पल बघायला गेलं की जर समजा ट्रेडिंग क्षेत्राशी रिलेटेड आहे
तर त्याला ते स्पेसिफिकली डायरेक्शन द्यावी लागेल. कोणी सोशलच्या रिलेटेड काम करतो त्याला ती डायरेक्शन द्यावी लागेल, कारण का त्याची गरज फार गरजेची आहे. जो स्किल वर्क करतोय तर त्याचा तिकडेच पाहिजे, त्या झोनला तो कनेक्ट पाहिजे. कोणी मीडियामध्ये आहे तर त्या पद्धतीचा त्याला तो झोन देणं गरजेचं आहे. कोणी शेतकरी फील्डमध्ये त्याला तो झोन देणं गरजेचं आहे. हे सगळं तिथं डिपेंड्स करतं. म्हणजे असं स्पेसिफिकली आपण सांगू ना की ह्या डायरेक्शन ठेवा, की त्याच्या म्हणजे त्याच्या जितक्या तुम्ही हारी जाल तेवढं तुम्ही डिस्टर्ब होणार आहे. ओके. न्यूमरॉलॉजीनुसार शुभ किंवा अशुभ वय कोणते मानलं जातं, त्यानुसार वय जीवनातील टर्निंग पॉईंट असं काय? नाही, आता परत तोच पार्ट आला. मग आपण जसं म्हणलं की ड्रायव्हर, कंडक्टर आणि टोटल त्याची पार्ट. त्याच्यानुसार प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळे आहेत, त्याचे कॅल्क्युलेशन्स वेगळे येतात. म्हणजे तुमचं इयर्स, आता समजा एक्झाम्पल, आता पर्सनल इयर आता आपण जर बघायचं म्हणलं, सिम्पल लॉजिक आहे. तर आत्ताचं जे पर्सनल नंबर येतं इयर येतं की आता 2024 आहे. आता ह्यात काय करायचं, लास्टला तुमचं जे 24 आहे म्हणजे तुमची जी बर्थ डेट आहे, आता जी बर्थ डेट असलं बा 6/5 आहे आणि पुढचं इयर आहे, ते इयर काढायचं आणि तिथं आत्ता करंट इयर टाकायचं. जो नंबर येईल हा तुमचा त्या वर्षीचा इयर नंबर आला. बरं. तुमचं ते वर्ष ते त्या पद्धतीने जाणार. म्हणजे थोडक्यात परत असं झालं की आत्ता जसं आपण म्हणलं की 2025 मंगळाचं वर्ष आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे की आता सौरवची बर्थ डेट किती आहे? 20/9/95. 20/9/2025 त्याची टोटल करायची. परत ती जे टोटलची जी येईल तो 2 आला. येते. म्हणजे हे वर्ष कसं जाणार आहे त्याच्यासाठी? इमोशनलच जाणार आहे. पण 2 + 9चा पार्ट आला. बरोबर आहे. जर माझं माइंडसेट जर मी स्ट्रॉंग केलं, मंगळासोबत जर मी गेलो, सिम्पल लॉजिक आहे, तर वर्क करणार आहे. पण तसं 2025 2 साठी अँटी जाते. पण तुम्ही तिथं काय केलं पाहिजे की मंगळासारखा माइंडसेट सेट करा. तुम्हाला डिस्टर्बन्स काहीच होणार नाही. तेवढं तुम्ही स्ट्रॉंग बना, तेवढ्या पद्धतीने तुम्ही बिहेव करा, तेवढ्या पद्धतीने काम करा. वा. आता हा प्रश्न पण आपण ऑलरेडी कव्हरच केला की 1 ते 9 साठी 2025 कसं जाणार आहे. तर ते आपण स्वतः स्टडी करायचे आणि आपल्या स्वभावावरती पण बऱ्याच गोष्टी आहेत. पुरातन काळामध्ये न्यूमरॉलॉजीला महत्व होतं का आणि ते कुठं कुठं वापरण्यात येत होतं? म्हणजे आता ही टेक्नॉलॉजी आपण मोबाईल नंबर वगैरे घेतोय. नाही, माझं असं म्हणणं आहे की न्यूमरॉलॉजीचं बेसिक पार्ट आहे. आपण बॅक हिस्ट्री जाऊन ती उकरत बसण्याची काही गरज नाही असं मला वाटतंय. कारण इथं थोडं सिम्पल आता जो पार्ट आहे, आता न्यूमरॉलॉजिकल पार्टमध्ये जर बघायला गेलं तर माझं म्हणणं आहे की सगळं सोडून द्या, सगळ्याच गोष्टी सोडून द्या. सांगतो तेवढेच रेमेडी करा. तुमचा एक नंबर जर स्ट्रॉंग करायचा असेल लाईफमध्ये, एक नंबर प्रेझेंट करतो वडिलांना, तिचं रवी, सूर्य. वडिलांचे पायाचे दर्शन घ्या, सकाळी बाहेर पडा. एक नंबर तुमचा स्ट्रॉंग होईल. 2 करायचं असेल आईच्या चरण स्पर्श करा, सकाळी बाहेर पडा, 2 नंबर तुमचा स्ट्रॉंग होईल. चंद्र, बरोबर आहे. ठीक आहे. 3 नंबर जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं, 3 नंबर कुणाचा जातो? गुरुचा. गुरुला रिस्पेक्ट द्या, गुरुची पूजा करा, गुरुची चर्चा करा, तुमचा 3 नंबर चांगला होईल. 4 नंबर आहे. 4 नंबर कुणाला प्रेझेंट करतो? तर 4 नंबर मुख्या जनावरांना प्रेझेंट करतो. तर तुम्ही जे पाळीव प्राणी असतात त्यांना खाऊ पिऊ घाला. ज्यांना शेपूट आहे ते त्यांना खाऊ पिऊ घाला, तुमचा 4 नंबर चांगला होईल. 5 नंबर जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर सिम्पल आहे. 5 नंबर बुध आहे, वाणी छान ठेवा, 5 नंबर तुमचं छान काम करेल. दुसरा 6 नंबर जर तुम्हाला जर चांगला करायचा असेल लाईफमध्ये तर 6 नंबर शुक्राच्या अंडर स्त्री या पत्नी येते. स्त्रियांना रिस्पेक्ट द्या, पत्नीला रिस्पेक्ट द्या, 6 नंबर तुमचा पॉवरफुल काम करेल. 7 नंबर केतूचा आहे. तर 7 नंबर तुम्हाला पॉवरफुल करायचं असेल तर लेट गोची भावना ठेवा, कुठल्याही गोष्टीची मागं पडू नका. 7 नंबर छान काम करेल. 8 नंबर शनीचा आहे. 8 नंबर शनीचा तुम्हाला 8 नंबर तुम्हाला वाटतं तुम्हाला दिक्कत देतोय, त्रास देतोय, तर सिम्पल आहे. शनीच्या अंडर जे येतात तर जे वर्कर्स लोक येतात, स्वीपर्स लोक येतात, त्यांना रिस्पेक्ट करा, तुमचा 8 नंबर छान होईल. 9 नंबर जर तुम्हाला छान करायचं असेल तर सिम्पल एक कॅल्क्युलेशन आहे की जे तुमचे बंधू असतील, बहीण असेल, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्या बिहेवियरशी मॅच करा, तुमचा 9 नंबर छान होईल. त्यामुळे एक सिम्पल पार्ट आहे की कुठलाही नंबर तेवढा इफेक्टिव्हली काम करणार जेवढी ही रेमेडीज काम करेल. जर तुम्ही तुमच्या रवीला जर रिस्पेक्ट करत नाही तर पक्का तुमचा 1 नंबर खराब होणार. तुम्ही आईला रिस्पेक्ट करत नाही तर तुमचा 2 नंबर खराब होणार आहे. तुम्ही गुरुला रिस्पेक्ट खरा देत नाही, तुमचा 3 नंबर खराब होणार आहे. तुम्ही मुक्या प्राण्यांची जर हाल करत असाल तर 4 नंबर तुमचा खराब होणार आहे. जर तुमची वाणी छान नसेल तर तुमचा 5 नंबर खराब होणार आहे. जर तुम्ही घरातल्या फिमेलला किंवा स्त्रीला रिस्पेक्ट देत नसेल तर तुमचा 6 नंबर खराब होणार आहे. तुम्ही जर लेटगोची भावना ठेवली नाही, जर तुमच्याकडे पाहिजे मला आणि मी म्हणलं तर तुमचा 7 नंबर खराब होणार आहे. आणि जर तुमच्या लोअर कास्ट किंवा जे वर्कर कॅटेगरीत लोकांना जर तुम्ही रिस्पेक्ट देत नाही तर तुमचा 8 नंबर खराब होणार आहे. आणि बंधूंशी
आणि घरातल्या लोकांशी जर तुमचं रिलेशन छान नसेल तर तुमचा 9 नंबर खराब होणार आहे. त्यामुळे सिम्पल आहे की तुम्ही ह्या 9 नंबरचं जर सगळं प्रॉपर रिस्पेक्ट दिला तर मला नाही वाटत की न्युमरोलॉजी आहे तुम्हाला त्रास देईल किंवा कुणाची रील बघायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला काही करायची गरज नाही पडणार आहे. हे बेसिक नॉलेज. बेसिक गोष्टी आता शेवटच्या प्रश्नाकडे जाताना उपायाकडे जाऊया. आता आपण सगळी बॉडी वगैरे तपासली, रेमेडीज प्रत्येक नंबरसाठी आता जे सांगितली तीच रेमेडी, ही सिम्पल रेमेडी आहे. मग हे जर तुम्ही इम्प्लिमेंट जर करत असाल तर तुम्हाला काही करायची गरजच नाही. हा, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की जे खराब असेल तर काय करायचं, काय करायचं तीच रेमेडी आहे. मग तुम्हाला म्हणजे थोडक्यात ते प्लॅनेटच तुम्ही छान करताय ना. म्हणजे सिम्पल आहे की एक 6 नंबर मी आता काय बोललो की जो फिमेल बरोबर आहे किंवा पत्नी आहे, एक तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या घरामध्ये फिमेलला रिस्पेक्ट नाही आहे, ज्या घरामध्ये स्त्रीला रिस्पेक्ट नाही, त्या घरात तुम्हाला कधीही पैसा बघायला भेटणार नाही, लक्झरी लाईफ बघायला भेटणार आहे. बरोबर, सिम्पल आहे. ज्या घरामध्ये आईला रिस्पेक्ट नसतो, जो व्यक्ती आईला रिस्पेक्ट देत नाही, तो मानसिकरित्या विकृत असतो किंवा तो मनाने डिस्टर्ब असतो. म्हणजे ज्या दिवशी आम्ही रेमेडी काय सांगतो, तू मानसिकरित्या दृष्टीने आईपाशी बसून जाऊन 10 मिनिटं बस, तुझं मनोबल वाढत जातं. आईने सगळं डोक्यावर हात फिरवला की असं वाटतं जगाला मी लढायला तयार आहे. ज्या दिवशी आपण सगळ्या बाजून थकतो, सगळ्या गोष्टी सगळ्या संपून जातात, वडिलापाशी बसा, रवी तुमचा पॉवरफुल आहे, तो सोल्युशन द्यायला बसेल तुमच्या. दुनियापासून अलिप्त होते, आपल्याला काहीच समजत नाही, गुरुपाशी जाऊन बसा, तुम्हाला नॉलेज भेटायला सगळं तो गाईडलाईन भेटायला बरोबर करेल. 4 नंबर, नाही 3 नंबर. 3 नंबर, हा ठीक आहे. आता 4 नंबरचा पार्ट आहे. 4 नंबर कोण आहे? राहू आहे, डिस्टर्बन्स आहे. मौज मजा असती करायला निघून जा, इफेक्ट द्यायला सुरुवात करेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्याच रेमेडी तुमच्यापाशी आहेत, त्याचा इम्प्लिमेंट करा. बाकीचे नंबर्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी जेवढं तुम्ही त्याच्या आहारी जाल तेवढा तुम्हाला त्रास होईल. वा, मस्त. तसं आपण 50 मिनिट्स गप्पा मारलेले आणि मी सरांचा मेल ID देतो, कारण नंबर म्हणजे आता हे पळल्यावर डायरेक्ट तुम्ही कॉल करणे त्यापेक्षा आपण एक मेल ID देऊ. त्या मेलवरती तुम्हाला तुमची काय डाऊट आहे तो मेल करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये डाऊट केला तर चालेल. Instagram ID देतोय, त्यात DM करू शकता. आणि तुम्ही जर तिथं मेल केला आणि तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप केला तर नक्कीच सरांची टीम तुम्हाला कॉल बॅक करेल कन्सल्टन्सीसाठी. स्वतः मी त्यांना जवळजवळ मी नेहमी माझ्या शोजमध्ये सांगतो की मला 10वीत मार्क पडले तेव्हा आमच्या घरातली म्हणली वास्तुशास्त्रामुळे झाले, त्यामुळे तेव्हापासून आमच्या घरात सर आहेत. आणि बरेच बदल मी स्वतः जाणवले. तर हे शास्त्र आहे, सर स्वतः म्हणतात की सायंटिफिक आहे. आम्ही कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही, कुठल्या विद्येचं नाव घेतलं नाही, कुठल्या कर्मकांडाचं नाव घेतलं नाही. हे सायंटिफिक गोष्टी आहेत. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कन्झ्युम करा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी स्किप करा. विश्वास बसल्यावर परत पॉडकास्ट लिहू शकता, असं काही मोठा विषय नाही आहे. आणि लाईफ मोठी आहे, विश्वास कधी ना कधीतरी बसतोच. तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर आपण आज बोललो की रिस्ट वॉचवर बोललो, पाल्मवरती बोललो, ह्या रिलेटेड अजून जर तुम्हाला काय असेल तर तुम्ही सांगा. आमचा प्रयत्न आहे की सरांनाच घेऊन एक सिरीज कंप्लीट करायची, की एक वास्तुशास्त्र झालं, न्यूमरोलॉजी झाली, सायंटिफिक लोगो झाला, सायंटिफिक लोगोची पण मला एक सिरीज घ्यायची, कारण बरेच बिझनेस लोगो बनवतात, मग ते कुठून तर कॉपी करा, पिंटरेस्टवरून उचला, ग्राफिक बनवा, लाल भडक करा, मग ते त्याच्या मागचं लॉजिक काय हे पण आपण बघूया. जेवढ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं तुम्ही नक्की सांगा. आणि सर, तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.